तर महापालिका निवडणुकीच्या मतदानाला अवघे काही तास उरलेत, त्यामुळे नाशिकमधील मतदान केंद्रांवर साहित्य पोहोचवायला सुरुवात झाली आहे। नाशिक पालिकेच्या 122 जागांसाठी 31 प्रभागामध्ये मतदान प्रक्रिया पार पडणार आहे। इथल्या मतदान केंद्रावरून आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। नाशिक महानगरपालिकेसाठी उद्या मतदान होत आहे आणि आता मतदानाच्या प्रक्रियेची तयारी ही सुरू झालेली आहे। नाशिक शहरामध्ये ठिकठिकाणी मतदारासाठी लागणारे कर्मचारी हे आपापल्या ठिकाणी आता पोहोचत आहेत। आपल्याबरोबर निवडणूक निर्णय अधिकारी शशिकांत मंगरुळे आहेत। सर, काय नेमक्या इथे कर्मचारी येतात, त्यांच्या तक्रारी आहेत आणि कसं त्याच्यावर नियंत्रण मिळवलं जातं? मेनली आता मतदान यंत्र जे आहे, मतदान यंत्र एकदा परत चेक करून घेत आहेत, त्याच्यावर मॉकपोल वगैरे करून घेत आहेत आणि जे काही टेक्निकल अडचणी असतील किंवा जे काही ऑपरेटिव्ह अडचणी असतील तर ते आम्ही लगेच त्यांना सोडवून देतोय, किंवा जिथं काही यंत्रामध्ये आम्हाला वाटतंय की यंत्र बदलणं गरजेचं आहे तर ते यंत्र देखील आपण तात्काळ बदलून देतोय। काही आपण बघतोय की बटन दाबलं जात नाहीये, काहींची बॅटरी ही संपलेली आहे, अर्धवट बॅटरी दाखवली येते। ह्या नेमक्या त्रुटी का बरं येत आहेत आणि याच्यावर कसं आपण मात करतो? बटनाचं थोडंसं बटन हार्ड जात आहेत तर ते जे काही आहे तर ते आम्ही लगेच युनिट बदलून देतोय। बॅटरीचा प्रॉब्लेम नाही आहे, कुठे बॅटरी ते हायच दाखवत आहे, तो नाही प्रॉब्लेम। आता आज काही त्रुटी आहेत, पण उद्याला ज्यावेळेस मतदान होईल त्यावेळेस जर अशा अडचणी आल्या तर मग काय आपल्याकडे पर्याय व्यवस्था आहे? आज ज्या काही त्रुटी आम्हाला निदर्शनास येत आहे ते आम्ही लगेच रेक्टिफाय करतोय आणि उद्या जर काही अडचण आली तर सेक्टर ऑफिसरसोबत आपले मतदान यंत्र दिलेले असतात, ते तात्काळ आपण रिप्लेस करून देतो। एकंदरीत आपण बघतोय अशा पद्धतीने सर्व जे कर्मचारी आहेत ते आपल्या साहित्याची चाचपणी करत आहेत। कॅमेरामॅन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।